आपल्या संविधानात एक असं कलम आहे ज्याला मूलभूत हक्कांचं हृदय असं म्हटलं जातं. पण का? असं काय आहे त्यात की ते इतकं शक्तिशाली आहे? चला आज याचाच सखोल आढावा घेऊया. सुरुवातच एका थेट प्रश्नाने करूया. समजा कोणी विचारलं की आपल्या संविधानातलं सगळ्यात शक्तिशाली, सगळ्यात महत्त्वाचं कलम कोणतं, तर त्याचं उत्तर काय असेल? उत्तर आहे अनुच्छेद 21. हो, वरवर पाहता अगदी साधं सरळ वाटणारं हे कलम, पण खरं सांगायचं तर हेच भारतीय संविधानातील सर्वात विस्तृत आणि प्रभावी कलम मानलं जातं. ओके, तर मग मुद्दा हा आहे की हे एकच कलम इतकं शक्तिशाली का आहे आणि याला स्वातंत्र्याचा प्रहरी असं का बरं म्हणतात? अनुच्छेद 21ची कल्पना आहे ना, एका मोठ्या छत्रीसारखी आहे. खरंच न्यायालयांनी त्याचा अर्थ इतका व्यापक केलाय की आज आरोग्याचा हक्क, शिक्षणाचा हक्क, अगदी आपल्या खाजगीपणाचा हक्क सुद्धा हे सगळं याच एका छत्रीखाली येतं. याचा परिणाम थेट आपल्या रोजच्या जगण्यावर होतो. बरं, चला तर मग आता याच्या मुळाशी जाऊया. बघूया की हे कलम नक्की शब्दात काय सांगतं. हे बघा, मजकूर अगदी छोटा आहे. कायद्याने स्थापित केलेल्या प्रक्रियेशिवाय कोणत्याही व्यक्तीला तिच्या जीवितापासून किंवा वैयक्तिक स्वातंत्र्यापासून वंचित केले जाणार नाही, बस एवढंच. पण यातला प्रत्येक शब्द खूप महत्त्वाचा आहे. जीवित, वैयक्तिक स्वातंत्र्य आणि कायद्याने स्थापित प्रक्रिया, याच 3 गोष्टींवर सगळा डोलारा उभा आहे. आता जगण्याचा हक्क म्हणजे काय? तर याचा अर्थ फक्त श्वास घेणं किंवा जिवंत असणं इतका मर्यादित नाहीये. सर्वोच्च न्यायालयाने हे स्पष्ट केलंय की जगण्याचा हक्क म्हणजे मानवी सन्मानाने जगण्याचा हक्क. इतकंच नाही तर स्वच्छ पर्यावरणाचा हक्क सुद्धा ह्याच जगण्याच्या हक्काचा एक भाग मानला जातो. कमाल आहे ना? आणि वैयक्तिक स्वातंत्र्य म्हणजे काय? सोप्या भाषेत सांगायचं तर सरकार किंवा पोलीस कोणालाही असं सहज उचलून तुरुंगात टाकू शकत नाही. त्यासाठी कायद्याने ठरवलेली एक योग्य, न्याय्य प्रक्रिया पूर्ण करावीच लागते. हे कलम आपल्याला अशा मनमानी कारभारापासून वाचवतं. एक साधं उदाहरण घेऊया. समजा योग्य कारणाशिवाय कोणाला अटक झाली तर ते थेट अनुच्छेद 21चं उल्लंघन ठरतं. अगदी सरळ आणि स्पष्ट. म्हणजे हे कलम प्रत्येक व्यक्तीसाठी एका ढालीसारखं काम करतं. पण एक इंटरेस्टिंग गोष्ट सांगतो. या कलमाचा अर्थ सुरुवातीपासून इतका व्यापक नव्हता. त्याचा अर्थ हळूहळू काळानुसार विकसित झालाय. ही एक प्रकारची क्रांतीच होती. बघूया कसं. एक साधं वाक्य हक्कांची एक मोठी सनद बनलं. हा बदल काही महत्त्वाच्या न्यायालयीन खटल्यामुळे झाला. यातले 2 तर खूपच महत्त्वाचे आहेत. पहिला 1978चा मेनका गांधी खटला. हा एक गेम चेंजर होता. कोर्टाने सांगितलं की सरकार जी प्रक्रिया वापरणार आहे ती फक्त नावाला नसावी, तर ती न्याय्य, वाजवी आणि तर्कसंगत असायला हवी. आणि त्यानंतर अगदी अलीकडचा 2017चा पुट्टस्वामी खटला. याच खटल्याने खाजगीपणाचा हक्क म्हणजेच राईट टू प्रायव्हसी हा अनुच्छेद 21 अंतर्गत एक मूलभूत हक्क असल्याचं घोषित केलं. या निकालांनी या कलमात जणू नवीन प्राणच फुंकले. आणि म्हणूनच अनुच्छेद 21ला संविधानातलं सर्वात विस्तारित आणि गतिशील कलम म्हटलं जातं. ते एका जिवंत गोष्टीसारखं आहे जे काळाच्या गरजेनुसार स्वतःला बदलतं आणि विकसित होतं. तर मग ह्या सगळ्याचा आज आपल्यासाठी काय अर्थ आहे? ह्या विकासामुळे आपल्याला असे अनेक आधुनिक हक्क मिळाले आहेत जे आता मूलभूत मानले जातात. सगळ्यात पहिलं म्हणजे आरोग्याचा हक्क. न्यायालयांच्या मते सन्मानाने जगण्याच्या हक्कामध्ये आरोग्य सेवा मिळण्याचा हक्क सुद्धा समाविष्ट आहे. त्यानंतर येतो शिक्षणाचा हक्क. यामागचा विचार अगदी सोपा होता. शिक्षणाशिवाय सन्मानपूर्ण जीवन शक्य नाही. हा विचार इतका प्रभावी ठरला की पुढे जाऊन अनुच्छेद 21 तयार करण्यात आलं, ज्यामुळे शिक्षण हा एक स्वतंत्र मूलभूत हक्क बनला. आणि अर्थातच आजच्या डिजिटल जगात अत्यंत महत्त्वाचा असलेला खाजगीपणाचा हक्क. हा हक्क आपली वैयक्तिक माहिती, आपलं खाजगी बोलणं म्हणजेच आपलं खाजगी आयुष्य अनावश्यक हस्तक्षेपापासून सुरक्षित ठेवतो. आणि या सगळ्या हक्कांच्या मुळाशी आहे तो म्हणजे सन्मानाने जगण्याचा हक्क. शेवटी मुद्दा फक्त जिवंत राहण्याचा नाही, तर प्रत्येक व्यक्तीला मूलभूत मानवी आदराने वागवलं जावं हा आहे. तर जेव्हा आपण हे सगळं एकत्र करून पाहतो तेव्हा अगदी स्पष्ट होतं की ह्या कलमाला स्वातंत्र्याचा खरा प्रहरी किंवा अंतिम संरक्षक का म्हटलं जातं. हे खरोखरच आपल्या मूलभूत हक्कांचं हृदय आहे. हा फक्त कागदावरचा एक कायदा नाही, तर हे एक वचन आहे.
प्रत्येक नागरिकाला अर्थपूर्ण, सन्मानजनक आणि स्वतंत्र जीवन जगता यावं यासाठी दिलेलं एक वचन. जाता जाता फक्त एका गोष्टीवर विचार करूया. फक्त एका क्षणासाठी कल्पना करा की आपल्या संविधानात अनुच्छेद 21 नसतंच तर? हा एकच प्रश्न आपल्याला या कलमाची अतुलनीय भूमिका पटवून देण्यासाठी पुरेसा आहे.